रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आयोजित स्वाती क्षीरसागर आंतर रोटरी करंडक स्पर्धेमध्ये तिसरी व शेवटची एकांकिका सादर करणार आहेत रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती गुंता। रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती सविनय सादर करीत आहे गुंता। लेखक रोटरीयन ॲडव्होकेट श्री सुरेश नगरकर। दिग्दर्शन रोटरीयन डॉक्टर सौ वृषाली खिरे। नेपथ्य रोटरीयन सौ रश्मी कुलकर्णी। पार्श्वसंगीत रोटरीयन श्रीमती वृषाली दातार। प्रकाश योजना रोटरीयन सौ वैजयंती रिसवाडकर। वेशभूषा स्पाउस शिरीष फाटक। रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती सविनय सादर करीत आहे गुंता। अनिता, ए अनिता, अनिता जी, हे बघ वरच्या खोल्या नीट स्वच्छ करून घे आणि फरशी वाळू दे, नाहीतर दार खिडक्या बंद करायची घाई करशील। नाही करते, रोजच काम आहे। हो, पण खाली येताना मात्र दार खिडक्या बंद कर, कबुतर आत घुसून घाण करतात अगं। हा, कबूतर घुसतात? तुम्ही कधी पाहिलं? 4-5 वर्षात गेलं का कधी वरच्या खोलीत? खरंय तुझं। वरून अमेरिकेला गेल्यापासून मला काही त्या वरच्या खोल्यात जावंसं वाटत नाही। हा, पण अनिता एक सांगते हो, मला वरच्या खोल्या कायम स्वच्छच पाहिजे। अगं वरून बायको मुलांसह कधी येईल अमेरिकेतून इथे? वाट बघा। काय म्हणालीस? आहो ताई, तुम्ही वाट बघताय म्हणजे येतील तुमची लेकरं, नका काळजी करू। येतील म्हणजे काय? येणारच अगं। वय तेच म्हणते मी। हा, आणि समजा व्यवस्थित करते मी, तुम्ही नका काय काळजी करू। हो, आणि येते मी आता। हो चालेल। आणि हे बघा, दादा येतीलच बरं का आता फिरून। हो बाई, हे बघा आलेच की दादा। दादा मला एक सांगा, तुम्ही एवढं गेलं का कधी वरच्या खोलीत? वरच्या खोलीत ते मला आठवत नाही, पण का ग? नाही, सहज आपलं। हे अनिता उगाच गप्पा करत बसू नकोस। आणि हे बघ, उद्या सकाळी जरा लवकर ये। वय येते। हा. दादा गप्पा मारायचं नाहीये। हे? ही अनिता म्हणजे ना, मी गप्पा मारतो? अनिताची काय अजून सवय जात नाही। काय म्हणत होती अनिता? काही नाही हो, हा. रोजच वरूनच्या खोल्या साफ करण्यावरून तणतण। अच्छा, रोजच आहे तर। कुणाचा फोन आला होता? पण तुम्ही मला रोज रोज तोच प्रश्न काय हो विचारता? हे घ्या, नव्हता आला कुणाचा फोन। अरे मी आपलं सहज विचारलं, पण उमा तूही वरूनच्या फोनची वाट पाहत असेसच ना, उगीच माझ्यावर घसरू नकोस। कळते हो मला सगळं, मलाही त्रास होतोच की। पण आम्हा बायकांचं एक बरं असतं, आम्ही रडून आपलं मन मोकळं करतो इतकंच। हे तुम्हा बायकांचं बरं असतं बघ, तुम्ही रडून मन मोकळं करून घेता। आमचं तसं नाही ना, 4 चौघात परत दिसत नाही ते। 4 चौघात? हं. प्रोफेसर साहेब, मला वाटतं घरात आपण इनमिन 2च माणसं असतो। तुम्हाला माझ्या समोर असं म्हणायचंय का? तसंच नाही, पण कळतंय, मला सगळं कळतंय बरं। तुम्ही सुद्धा आतल्या खोलीत जाऊन आपलं मन मोकळं करता, रडता, तेही आवाज न करता। उमा, तुझ्या नजरेत तर काही सुटत नाही बघ। पण एक सांगू का उमा, तू दुःखी झालेली, हळवी झालेली मला नाही पाहत। समजते हो मला सगळं, पण मीही एक सांगते, तुम्ही जरा आता शांत बसा। हं. अहो सकाळपासून मला एवढी दगदग झाली आहे, दमली आहे हो मी। ओके, शांत बसा तर शांत बसा, पण उमा हे शांत बसणं काय? आपण एक काम करूया, मस्तपैकी टीव्ही लावूयात, सिरियल्स, सासू सुनेच्या कथा। छे, हा, तो टीव्ही अजिबात नको, आणि त्या सिरियल तर नकोच। अहो आपल्याला त्यातलं काही कळते का? काही कळत नाही, वळत नाही, नुसतं
नुसती कटकट पत्ते होते. खेळायचे काय? ए, सकाळपासनं बुद्धिबळ. अहो तो काही गेम आहे का? किती बोर होत. नको. अरे काहीच कसं करायचं नाही. हा. हे बरं आहे. घातलं का डोकं पेपरात? अहो तुम्हीच तर म्हणालात ना, स्वस्थ बसा, शांत बसा, दग झाली म्हणून. काहीतरी काय बोलताय हो तुम्ही? तो पेपर जरा बाजूला ठेवा. ठेवलं. आता बोला माझ्याशी. किंवा तुला सांगतो, पेपर फक्त डोळ्यासमोर ठेवलेला असतो, डोक्यात विचार भलतेच ना. उमा, 5 वर्ष झाली आपल्याला निवृत्त होऊन. नोकरीत असताना बचतीच्या पैशातनं आपण हा बंगला बांधला, 2 मजली. वाटलं होतं वरून त्याच्या बायको मुलासह वरती राहील, खाली आपण. वरून MS करायला अमेरिकेत गेला. तसं शिक्षण संपलं, त्याने तिकडेच नोकरी स्वीकारली. लग्न झालं, प्रियाची नोकरी अमेरिकेतच. 2 मुलं झाली, दोन्ही मुलं शाळेत तिकडेच. मला नाही वाटत आता वरून पुन्हा भारतात परत येईल. अहो पण मग अस्वस्थ व्हायला होतं. भारतात परत यावं असं फक्त वरूनला वाटून तरी काय उपयोग म्हणा. लग्न झाल्यावर असंच असतं. लग्न झाल्यावर पुरुष बदलतात. हो काहीतरी काय बोलताय तुम्ही? केवढा फणकरा आला तो. अरे जरा कुठं खरं बोलावं म्हटलं तर. बास बास, आपण जरा वेगळं काहीतरी बोलूया का? वेगळं. ब्रेक के बाद. ब्रेक के बाद तर ब्रेक के बाद. मला काय? चला मस्तपैकी चहा घेऊया. मी आणतो ना. मी चहा तयार करून आणतो. चालेल? हो, सुरत पिया बिन चिन्ह बिसराय. जो आहे तोच गरम करू ना. ओके. मला चालेल. आणि हे बघा, मलाही वाटतं कधीतरी कुणीतरी गरम गरम चहा आणून द्यावा म्हणून. आम्ही आहोत ना. पण तिकडे गॅसकडे लक्ष द्या, नाहीतर दूध उतू जाईल आणि माझं काम तुम्ही वाढवून ठेवाल. ओके. ही अनिता असेपर्यंत निदान सकाळचा वेळ तरी गडबडीत जातो. नंतर मात्र अख्खा दिवस खायला उठतो नुसता. चहा गरम गरम. या. छानच झाला असेल. शिळा आहे ना. सुरत पिया बिन चिन्ह बिसराय. सुरत पिया. अरे पळ 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 पळ. लेका झालास ना आऊट. अरे थांबला तो संपला. या वयात वरुण आपल्या जवळ असावा असं फार वाटतं, पण तो काही इकडे येण्याचं नाव घेत नाही. शेवटी काय, आपण दोघच एकमेकांना. अख्खा दिवस नुसता खायला उठतो. कुणाची तरी सोबत असायला हवी असं वाटतं. तुम्हाला नाही का असं वाटत? अहो अहो, काय म्हणालीस? कठीण आहे बाई तुमचं. मी आपली मगापासून एकटी बडबड करत बसलीये आणि तुम्ही तिकडे खिडकीतून बाहेर काय हो बघताय? बाहेर. अरे जेव्हा बघायचं तेव्हा नाही बघितलं आणि आता काय बघता? काय म्हणाला? क्रिकेट. हा. क्रिकेट पाहत होतो. सोसायटीतली मुलं क्रिकेट खेळतायत, तेवढाच विरंगुळा. तू काय म्हणत होतीस? डोंबल माझं. माहिती येऊ का? हा भूमी, शेखर भाऊजी, या 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 बसा. ते दार नेहमीप्रमाणे सतात उघडं. आमची अनिता माहितीये की तुम्हाला? नेहमीच आहे. काय अध्यापक येऊ का? क्या बात आहे. बोला. आत आलास, हा, बसलास, आता कसली परवानगी मागतो? नौटंकी. बरं भाऊजी, चहा घेणार? नाही नको, आत्ता घेऊनच आलो. तुम्ही आलात ते बरं झालं हा भाऊजी. का? काय झालं? यांनी काही वाद घातला काय तुमच्याशी?
वाद हा. आणि हे माझ्याशी? अहो या जन्मात तरी शक्य आहे का त्यांना? काहीतरी बोलताय तुम्ही. खरंय बाबा, यांच्याशी आणि मी वाद शक्य नाही. बोला काय म्हणताय? काही नाही रे शेखर, वेळ कसा घालवायचा याचा उपाय सापडत नाही आणि वेळ जात नाही. मी असं भांडत बसायचं. अरे असं असतंच. आमच्याकडे काही वेगळं नाही बघा. आणि खरं सांगू का, तुम्हा दोघांना काही विरंगुळा नाही, काही व्यवधानं पण नाही. तुम्ही कुठल्या ऍक्टिव्हिटी पण नाही लावून घेतल्या, तर वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न. माझं तसं नाही बघ. कंटाळा आला की उठायचं, बाहेर पडायचं, रस्त्यात कोणतरी भेटतं त्याच्याशी गप्पा मारायच्या, नाहीतर त्यांच्यावर चालायचं, आणि अगदीच काही नाही तर कोणाकडे जाऊन बळेच बसायचं. बळेच हो म्हणजे तू आज आमच्याकडे टाइमपास करायला आलायस. बरोबर. मी माझ्या स्वतःला रमवून घेतो. तुमचं तसं नाहीये. आणि उमाबाई देव काय आहे, एवढं मोठं घर, हे आवाज, ते गेट बंद केलं की सगळं बंद. काही घरात आवारात हालचाल असावी तर नाही? हा अरे शेखर, आम्हाला वाटतं ना घरात आवारात काहीतरी हालचाल असावी, मग चहल पहल असावी. अरे वाटतं आपली मुलं आपल्या बरोबर असावी. हा, आम्हाला त्यांच्याकडनं पैशाची किंवा इतर कुठलीही अपेक्षा नाही. जनरेशन गॅप. अरू, अरे आत्ताची पिढी फार वेगानं पुढे चालली बघ. त्यांच्या दृष्टीनं करिअर महत्वाचं. एखादी संधी हातात आली की ती घ्यायची, गेली तर पुन्हा मिळेल याची काही गॅरंटी नाही. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. गुंता, नात्या नात्यातला गुंता वाढत चालला बघा. उमाबाईंनी नात्यात अंतर आलं ना की मनही दुरावत असं. नाही भाऊजी, नात्यात अंतर आलेला आम्हालाही नकोय. पण मुलं जर त्यांच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी राहणार असतील तर आम्ही सुद्धा त्याच्यात समाधान मानूच की, नाही का? हो, अरे रिटायर झालं ना की आयुष्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होते बघ. ती पोकळी भरून काढायचं काम आपणच करायचं असतं. आपणच प्रयत्न करायचो. हा, अरे अरू, तुला बागकामाची आवड आहे. हा पेटी सुंदर वाजवतो की. भाऊजी, हा हे बघा, गेली 4 वर्ष हा. झाली पेटी त्या खोलीत धूळ खात पडली. नाही या पेटी खोळीत बांधून बॉक्स मध्ये ठेवली आहे. अहो, पण ती वाजवणार कधी? हा, कधी वाजवणार? शेखर, काही करावंसच वाटत नाही रे. का रे? हे बघ, ही मानसिक अवस्था आहे. तुम्हाला माहिती, आपले प्राध्यापक सारे सर काय म्हणायचे? निरर्थक जीवन जगण्यापेक्षा जीवन अर्थपूर्ण करा. हा, अरे हो, तुम्हाला सांगायचं विसरलो. मी त्या रोटीच्या कामासाठी नेहमी स्टार हॉस्पिटलला जातो. तिथे एक डॉक्टर अंजली नावाची मुलगी आहे. ती जरा चांगल्या परिसरात जागा शोधतीये. अरे पण तिचा आमच्याशी काय संबंध? अरे, त्या वरच्या खोल्या रिकाम्या पाडल्या आहेत. तिलाही चांगल्या जागेची गरज आहे, सोबतीची गरज आहे. तिला पेईंग गेस्ट ठेवून बघा, कदाचित तुम्हाला बरं वाटेल आणि घरात पण जरा हालचाल होईल. छे, तरुण मुलगी पेईंग गेस्ट म्हणून ठेवून घ्यायची नाही हा भाऊजी. डोक्याला नसता ताप होईल आमच्या, नाही गाव. छे, नको. नाही, शेखर, उमा म्हणते ते बरोबर आहे. अरे तू हल्लीचे दिवस पहा. अरे नसता लचांड गळ्यात येईल. एकदा भेटून बघा, एखादा महिना एकत्र राहून बघा, कदाचित तुम्हाला बरं वाटेल. आणि विचार करा परत एकदा बघा. तुमच्या एकटेपणावरती मला हा एक उपाय अत्यंत चांगला वाटतो. ठीक आहे, येतो मी. शेखर, अरे पण तिचं शेखर, अरे तिचे अहो अहो, इकडे या, वरुणचा फोन आलाय. वरुणचा हो फोन. हो, या सावकाश सावकाश. हॅलो, वरुण.
अजिबात संकोच करू नकोस. आपलंच घर समज. हा ये बस. तू कॉफी घेणार का? हा तुला तेवढं बरं वाटेल. हा थांब हा बस. अनिता, ए अनिता जी हे बघ, रत्नासाठी कॉफी आहे आणि छान स्ट्रॉंग बनव जरा. हं? वय उमाबाईने येऊ का? अगो बाई भाऊजी, हा. या या या. कोणी पाहुणे आलेत का? की किती नंतर येतो पाहिजे? अहो नाही नाही, पाहुणे नाही, माझी बालमैत्रीण आहे. या तुम्ही बसा. उमा, हा मी आज जाते, जरा फ्रेश होते. अगं पण बर. अनिता जी जरा रत्ना. चलत आहे. चल या इकडे. शेखर भाऊजी, हं. ही रत्ना बरं. माझी बालमैत्रीण, संगमनेरची आहे. पूर्वाश्रमीची रत्ना सावंत आणि आताची रत्ना देशमुख. हिच्या मिस्टरांचं गेल्या काही महिन्यांपूर्वीच दुर्दैवाने निधन झालं. एक मुलगी आहे तिला, विवाहित आहे, पण अमेरिकेत असते. अहो बिचारी वडिलांचं क्रियाकर्म करायला सुद्धा भारतात येऊ शकली नाही. अहो शेवटी हिच्या पुतण्याने केलं सगळं. मग तिला थोडा बदल व्हावा म्हणून आम्ही संगमनेरला जाऊन घेऊन आलो. योग्य निर्णय घेतात. अरे तिच्या मिस्टरांचा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय, बर रस्त्याची कामं घ्यायचे. संगमनेरला शेकडो एकर ऊसाची शेती, 4-5 गाड्या, फॅक्टरी, व्यापार, मोठे धीर बघतात त्यांचं सगळं. चला, म्हणजे संगमनेरचं बडं प्रस्थ आहे म्हणायचं. प्रस्थापित देशमुख घराणं. तिला एकुलती एक मुलगी. हं. नेहमीप्रमाणे इस्टेटीवरून वाद. अहो, तिचे मोठे धीर म्हणतात तिचा सगळा हिस्सा माझ्या नावावर करून टाका. शेवटी तिला इथं राहणं अडचणीचं व्हायला लागलं. मग आम्ही तिला घेऊन आलो इकडे. रत्ना ये. रत्ना बस, बस बस. बस बस. भाऊजी तुम्ही चहा देणार? हो, त्याच्यासाठीच आलोय. नेहमीच आहे. अनिता, हे अनिता, जी 3 कप चहा आणि हे बघ साखर कमी. वय वय करते. रत्ना, हे प्राध्यापक शेखर देसाई. नमस्कार. आम्ही 3 जण एकाच वेळी निवृत्त झालो. आमचे कौटुंबिक स्नेहीच म्हण ना. नमस्कार. तुमची मुलगी परदेशात असते का? हं? मुलगी परदेशात असते हो. का? हो. ती आणि तिचे यजमान अमेरिकेत नोकरी करतात. तिला 2 लहान मुलं आहेत. तिकडे शाळेत जातात. आता त्यांचं ग्रीन कार्डचं कामही झालंय, त्यामुळे मला वाटत नाही ती आता इथे भारतात येईल. यांची मुलगी भारतात परत येणार नाही याची खात्री पडली आणि मग मोठ्या धीरांचा संपूर्ण इस्टेटीवर डोळा. आणि त्यासाठी दडपशाही. ताईच्या तुमची कॉफी पण आहे. अनिता, बिस्किट विसरलीस. उमा, बिस्किट विसरला. मी आणते. दादाच्या आणते. बर. उमाबाईनी काही कळत नाही की हा प्राध्यापक तयार कसा झाला. भाऊजी, तुम्ही त्या दिवशी आमच्या इथून गेला आणि मग वरुणचा फोन आला. हं. त्यांनी फोनवर आम्हाला क्लिअर सांगितलं मी यावर्षी भारतात परत येणार नाही. बरोबर. त्याच दरम्यान आम्हालाही रत्नाची अडचण समजली. मग म्हटलं आम्हालाही सोबत होईल आणि तिलाही आमचा आधार मिळेल. बरोबर. घेऊन आला. अगदी योग्य निर्णय घेतला. चला, म्हणजे माझी जबाबदारी संपली. चला, तुझी जबाबदारी. येतो मी. अरे शेखर, याच्यामध्ये तुझी जबाबदारी कुठली? शेखर, अरे थोडं. शेखर,
होणार आहे? राणी नको काळजी करूस, मी इकडे मजेत आहे. रत्ना, अगं आवर ना लवकर, यांनी नाटकांची तिकीट काढली आहेत. उमा, किती दिवसांनी पत्ते खेळतोय नाही? खरंय. मला वाटतं वर्षांनी. हो. ओके, हे घ्या. चप्पू. कोण आलं असेल? मी पाहतो. अनिता आली असेल. नाही पण यावेळी येणारा शेखर आला असेल. मी चहाचं बघते. शेखर कधीही येऊ शकतो, वेळी अवेळी. रामराव देशमुख, आपण? नमस्कार. राम राम. बसा ना. बसा. कसा? उमा, संगमनेरचे रामराव देशमुख आलेत. आपण? ही आमची बायको संगीता. नमस्कार. नमस्कार. काय रत्ना, किती फोन करायचं तुला? अगं रत्ना, किती दिवस राहायचं पाहुण्यांकडे? चल लवकर बॅग भर. गाडी घेऊन आलोय तुला न्यायला. आवर पटपट. वहिनी, मी येईन ना नंतर. नंतर म्हणजे अजून किती दिवस राहणार इथं? चला आवरा पाटापाटा, आपल्याला जायचे. चला. अहो, तिची इच्छा असेल तर राहू द्या की तिला. आम्हाला काही तिची अडचण होत नाहीये, नाही का? आमची काही हरकत नाही. हा, हा. म्हणजे तुमचं सगळं ठरलंय वाटत. काय रत्ना, अगं बोल ना. दादासाहेब, मी येईन ना काही दिवसांनी. काय डोकं का फिरलं काय? तिकडे गावाकडे इस्टेटीची सगळी कामं खोळंबली. रोज वकिलाचा फोन येतो. काय उत्तर द्यायचं त्याला? आणि तुमच्याकडे वेगळीच नाटकं. नाटक वगैरे काही नाही आहे. देशमुख साहेब, आपण जरा बसा, शांत व्हा. शांत व्हा. हो, पंचक्रोशीत माने आम्हाला. भाऊ गेल्यावर रामरावनी भाऊजाईला घराबाहेर काढलं असं कळलं तर तोंडात शेण घालतील लोक. आमच्या नावं ठेवतील. प्रोफेसर, अहो आम्ही समाजकारण राजकारण करतो. आणि काय ग, 2 दिवसासाठी जाते म्हणालीस आणि 2 महिने इकडंच. तुझं धाडस झालं कसं? आपलं घर सोडायचं, दारोदार हिंडायचं, परक्याच्या घरात राहायचं, हे सगळं तुझ्या डोक्यात आलं कुठं? काय हो, तुम्ही घातलं काही डोक्यात? अहो, मी असलं कसलं डोक्यात घालणार? अहो, तिला थोडा बदल व्हावा म्हणून आम्ही आधार दिला, इतकंच. आधार? पण आम्ही काय मेलो काय? प्रोफेसर, तुम्ही काय समाजकार्य करता काय? दुसऱ्याच्या घरात? हे आपलं चांगलं. स्वतः नामाने राह. तुम्ही तिच्या डोक्यात काय वेळ भरवलं असणार. तुमचा तिच्या इस्टेटीवर डोळा आहे का? इस्टेटीवर डोळा? अहो, आपण काय बोलत आहात? लक्षात ठेवा, ती पाहुणे म्हणून आली आहे, तेवढंच नातं ठेवा.
आमच्या घरात ढवळाढवळ करायचा प्रयत्न करू नका. पण ढवळाढवळ आम्ही का करणार? अहो असं आमच्या ध्यानीमनी सुद्धा नाही हो. खोटा, सात खोटा. प्रोफेसर, तुम्ही हे असले उद्योग करणारे असाल असं वाटलं नव्हतं. हे रत्ना, अगं चल म्हटलं ना, आवर पटापट. वहिनी मी येईन ना. असं आहे तर मग म्हणजे हरकत नाही. हिला घोळात घेऊन हिची प्रॉपर्टी लुबाडायचा तुमचा डाळ. हरकत नाही, हरकत नाही. मी बघतो आता काय करायचं आणि कसं करायचं ते. रामराव रामराव म्हणतात मला. चला चला म्हटलं ना, ऐकायला येत नाही का? रामराव, अहो रामराव, रामराव. जय साहेब. हो हो, समरी रिपोर्ट्स तयार आहेत आणि सर्व कागदपत्र अप टू डेट बनवले म्हणजे वस्तुस्थितीनुसार सर्व रेकॉर्ड तयार करून ठेवले असं मला म्हणायचं होतं. हा हो, काही आदेश? ओके सर, जय हिंद. आमची ड्युटी नाही. किती काम केलं तरी वरिष्ठांचं समाधान कधी होतच नाही. कराडपट्टी आपली ठरलेलीच. साहेब यांना आणले. हो, आत या. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव काय तुमचं? अरविंद देशपांडे. संपूर्ण नाव काय? अरविंद शिवाजी देशपांडे. साहेब हे रिटायर्ड आहेत. अच्छा. साहेब काय झालं? मला का बोलवलं? हो, काय करता तुम्ही? मी सांगितलं का बसाल तुम्हाला? काय घर वाटलं का तुमचं? पोलीस स्टेशन आहे. आपण साहेब काय झालं? मला का आणलं तिकडे? तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तुम्ही बायकांना तुमच्या जाळ्यात अडकून त्यांची मालमत्ता लुबाडता, बायकांना फसवताय. एका विधवा बाईला बेकायदेशीर त्या घरात डांबून ठेवलंय तुम्ही. हे असले बेकायदेशीर धंदे करता का तुम्ही? साहेब खोटं आहे. आवाज खाली. इथं फक्त माझा आवाज चालतो, समजलं? साबळे जी, कालची यांच्या तक्रार कोण आहे का बाईचं नाव घेतलं होतं बघा? हा काहीतरी उमा. हा उमाच. ही उमा कोण आहे? माझी पत्नी आहे. म्हणजे ती पण सामील तुमच्या टोळी? नवरा बायका म्हणून रॅकेट चालवतं का? आणखीन कोण कोण आहे टोळे? नाव सांगा पटापट. आंतरराज्यीय टोळी असेल नाही का तुमची? का आंतरराष्ट्रीय? साहेब आम्ही कुठलाही अपराध केलेला नाहीये. आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्हाला सगळं पाठ आहे हो. कुठलाही गुन्हेगार आपला गुन्हा कधी मान्य करतच नाही, कबूल तर करतच नाही. साबळे जी, याला आत घ्या.
10 मिनिटात पोपटारखा बोलायला लागेल. किडनॅपिंग, महिलेवर अत्याचार, 370, 420 लावा याला, 7 वर्ष शिक्षा. नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. काय म्हणावं यांना, आम्ही असं करतो आणि करू शकतो. साहेब काय समजलं? साहेब काय? जरा इकडे या ना. अहो काय करताय, वयस्कर माणूस आहे हा. भलतं सलतं काय झालं तर नसतं लफडं व्हायचं. आपलं काय ठरलं होतं, तो रामराव का ठामराव, त्याच्या सांगण्यावरनं यांना बोलून फक्त डोस भरायचा. अहो साबळे, तेच करतोय मी. जमलं तर थोडं तोड पाणी करून घेऊ. काय काय नाही काय. साबळे, जे यांचा प्रकरण उद्या पुन्हा चौकशीला घ्या. ओ देशपांडे, उद्या यायचं चौकशीला. येताना आपल्या बायकोला पण बरोबर घेऊन यायचं. पण साहेब, जय हिंद. त्यांचं काय जाधव? साहेब, यांच्या विरुद्ध विधवाबाईची फसवणूक केल्याची तक्रार आली आहे. नाव काय तुमचं? काय करता? अरविंद शिवाजी देशपांडे. मी निवृत्त प्राध्यापक आहे. तक्रार कोणी केली आहे? साहेब, संगमनेरचे किसम आहेत रामराव देशमुख. बरं. त्यांच्या भावजेची फसवणूक केल्याची तक्रार आहे यांच्या विरुद्ध. FIR? जाधव, FIR गुन्हा नोंदवलाय ना? नाही सर. नाही? जाधव, गुन्हा न नोंदवता बोलवलं कसं आहे ना? सॉरी सर. सॉरी हे उत्तर नाही. आणि काम करण्याची पद्धत आहे का? जाधव, या प्रकरणाबद्दल मी नंतर बोलेन. बसा सर. हा? बसा. मी सांगतोय ना, बसा. आता सविस्तर सांगा काय आहे. रत्ना देशमुख, संगमनेरची. हम्म. तिचे मिस्टर वारले. बरं. अच्छा, तर असं झालं एकंदर. तुम्ही एक अन्यायग्रस्त विधवा महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिला. हे चांगलं काम केलं तुम्ही. अहो, समाज जर सजग झाला तर गुन्हेगारी कमी होईल आणि आमचं काम आहे. माफ करा, आमच्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे तुम्हाला मनस्ताप झाला. तुम्ही जाऊ शकता. जाऊ शकता. रत्ना, काय झालं असेल ग? यांना का बोलवलं असेल पोलीस स्टेशनला? मला अंदाज आहे, माझ्या दिराचंच काहीतरी कारस्थान असणार आहे हे. अगं पण ते असं कसं करू शकतील? ते काहीही करू शकतात. 40 वर्ष ओळखते मी त्यांना. माझ्या वयाच्या 23व्या वर्षी लग्न होऊन मी देशमुख घराण्यात आले, धाकटी सून म्हणून. तुला आठवतं उमा, आपला MA रिझल्टही लागला नव्हता. आठवतं ना, रिझल्ट लागला, तू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालीस. अगं, देवधर सरांनी तर तुझं खास अभिनंदन केलं होतं. मलाही पुढं शिकायचं होतं, पण रिझल्ट घ्यायलाही मी जाऊ शकले नाही.
मलाही प्राध्यापक व्हायचं होतं, पण देशमुख घराण्यातल्या बंधनं मर्यादा, माझं पुढचं शिक्षण थांबलं. कसलं, संपलं. नोकरीचा तर विषयच नाही. आपलं प्रस्थापित देशमुख घराणं, शेकडो एकर शेती, श्रीमंती. तुझ्या नोकरीची आम्हाला गरज नाही, सासऱ्यांनी स्पष्टच सांगितलं होतं. अरे अगं तुझं घराणं केवढं श्रीमंत आहे, केवढा मोठा व्यापार, उसाची शेती, 4-5 गाड्या. आहे ना, सगळं आहे. पैसा आहे, गाड्या आहेत, मोठा वाडा आहे. पण त्यात मी कुठे आहे? म्हणजे माझं अस्तित्व, माझी किंमत शून्य आहे. जाऊबाईंना 2 मुलगे, मला मुलगी झाली. घरामध्ये दुय्यम वागणूक मिळायला लागली मला आणि मुलीलाही. त्यामुळे मुलीच्या मनामध्ये राग, चीड उत्पन्न झाली. नात्यातलं अंतर वाढतच गेलं आणि मन कायमची दुरावली. दुर्दैवाने माझे पतीही तथाकथित मान मर्यादा, प्रतिष्ठा, घराणं या जोखडातनं कधी बाहेरच आले नाही. त्यामुळे माझ्या आणि मुलीच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आवडीनिवडी यांचा बळी गेला ग. माझी मुलगी परदेशात आहे, तिकडे ती सुखात आहे आणि ती सुखात आहे याचंच मला समाधान आहे. इकडे येऊन सोन्या चांदीच्या बेड्या बाळगण्यापेक्षा स्वातंत्र्यात जगणं केव्हाही चांगलंच. खरंय तुझं. पण तू आता काय करायचं ठरवलंयस? इथे इतके दिवस तुमच्या बरोबर राहिले, स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. आता मला माझं अस्तित्व सापडले. आता मी अन्याय सहन करणार नाही. हो, पण तू काय करणार आहेस? संघर्ष. संघर्ष? अहो काय झालं पोलीस स्टेशनला? रामराव देशमुखांनी आपल्या विरुद्ध तक्रार केली पोलिसांकडे. म्हणजे त्यांच्या भावजाईची इस्टेट हडप करण्यासाठी आपण तिला बेकायदेशीरित्या घरात डांबून ठेवलं. आपण गुन्हा केला. हो, किती खोटा आरोप आहे हा. आणि मग पोलीस काय म्हणाले? अरे पोलीस ज्युनियर ऑफिसर होता, त्यांनी मला धमक्या दिल्या, अटक करायची धमकी दिली. म्हणाला तुमची बायको सुद्धा ह्या गटात सामील आहे, तुम्ही रॅकेट चालवता. मग तुमच्या बायकोलाही अटक करावी लागेल असं म्हणाले ते. मग काय झालं? त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले, त्यांनी सगळी वस्तुस्थिती माझ्याकडनं समजावून घेतली. म्हणाले तुम्ही कुठलाही अपराध केलेला नाही, उलट पक्षी अन्यायग्रस्त महिलेला तुम्ही आधार दिला, याबद्दल समाधान व्यक्त केलं त्यांनी. माझा निर्णय झालाय, आपण आता रत्नाच्या पाठीशी उभं राहायचं. उमा, तू साथ देशील मला? हो. अहो पण रत्ना, अगं तू कुठे निघालीस? मला माफ करा भाऊजी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करायला लागला. उमा, मी तुला म्हणाले होते ना, मी आता अन्याय सहन करणार नाही, मी संघर्ष करणार. हो, पण तू निघालीस कुठे? मला नाही माहीत. कदाचित संगमनेरला. संगमनेरला? अगं तुला वाटतं तू संगमनेरला सुरक्षित राहू शकशील संघर्ष करताना? नाही रत्ना, तू कुठेही जाणार नाहीस. भाऊजी, याचा अर्थ असं नाही की तू तुझे हक्क अधिकार सोडावेत. रत्ना, तुझी इच्छा असेल तर तू अवश्य प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू. हो रत्ना, आमचा निर्णय झालाय. इथून पुढील आयुष्य आपण तिघांनी एकमेकांच्या सोबतीने राहायचंय आणि आपणच आपल्या अडचणी आणि प्रश्न सोडवायचे. रत्ना,
अगं तुझ्या येण्यामुळे आमचं आयुष्य बदललं, आम्हाला व्यवधान मिळालं. अरे आपल्या मुलांनी आपला सांभाळ करावा अशी अपेक्षा बाळगण्यापेक्षा आपणच एकमेकांच्या सोबतीने आपले प्रश्न सोडवूयात. गुंता आपणच सोडूयात. गुंता नात्यांचा, गुंता भावनांचा, गुंता सोबतीचा. गुंता गुंता. निर्मिती रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती.